तर इतकी जास्त थंडी आहे पुण्यामध्ये. रोज आम्ही शेकोटा करून मगच झोपतो, कारण इतकं जास्त थंडी वाजते. इकडे पूर्ण ओपन आहे ना, सगळं जंगल टाईप, आणि इकडे पुढे बिल्डिंग वगैरे नाही आहेत, तर खूप म्हणजे खूप जास्तच थंडी वाजते. तर रोज असा आग पेटवतो आणि छानपैकी शेकोटा करतो आणि मग आम्ही जाऊन झोपून जातो. स्वेटर घालून, सॉक्स घालून, सगळं काही करून झोपून जातो. खूप जास्त थंडी आहे, कधी जाते माहिती नाही थंडी ही. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, लक्ष्मी डून. तर कशात यूट्यूब फॅमिली आहे, तुम्ही सगळे मस्त मजेत असतात. मी पण खूप मस्त मजेत आहे. तर इतकी थंडी वाढली आहे, थंडीमुळे तर खूप जास्त बाज झालेला आहे. ब्लॉग ह्याच्यासाठी बनवते आहे कारण माझा निर्णय खूप चुकीचं होतं. मी जुन्या घरी आले, इतकी जास्त थंडी वाजते, इतकी जास्त थंडी वाजते, तुम्हाला काय सांगू. मी रात्रभर झोप नाही लागत आणि रोज शेकोटा करतो आम्ही. रोज बाहेर आग जाळतो, लाकडं जाळतो, मग शेकोटा करतो, सॉक्स घालतो, कवर करतो पूर्णपैकी, मग झोपून जातो. 2-2, 3-3 ब्लँकेट पांघरून झोपतो आम्ही. तर खूप म्हणजे खूप जास्त थंडी आहे. तर मी थोडंसं थांबून आणि जानेवारी महिना, फेब्रुवारी महिना थोडंसं पार करून मग मी उन्हाळ्यामध्ये इकडे आले असते तर खूप बरं झालं असतं. खूप म्हणजे खूप चुकीचं डिसिजन होतं माझं की नवीन घर सोडून जुन्या घरी आले मी, कारण इतकी जास्त थंडी आहे इकडे, इतकी जास्त थंडी आहे. तर खूप म्हणजे खूप जास्त थंडी आहे. तर रोज शेकोटा घ्यावा लागतो रोज. तिकडे कसे नवीन घरामध्ये बिलकुलच थंडी वाजत नव्हती आणि काय कळत पण नव्हतं आम्हाला की काय थंडी होती काय नाही. आम्ही फॅन लावून अक्षरशः झोपत होतो रूममध्ये, तर काहीच कळत नव्हतं की किती थंडी आहे काय आहे. सगळं पॅक असायचं, विंडो डोर वगैरे सगळे. इकडून सगळ्याकडनं गॅप आहे, तर इथून कुठून पण क्लोज करता येत नाही, तर सगळ्याकडून थंड हवा येते. तर आधी आम्ही किचनमध्ये झोपत होतो, पण आता इतकं हे दरवाजा इथेच आहे फ्रंटला, इथून इतकी हवा येते म्हणून आम्ही आता आतमध्ये झोपतो आहे. सगळेजण आतमध्ये झोपतो आम्ही. टोटल जितके लोक आहेत तितके सगळेजण अंथरूण घालून मस्तपैकी झोपून जातो. तर सगळेजणच बसून आम्ही शेकोटा करून घेतो. मी, माझा भाऊ, संतोष, पोरं, सगळेजणच, कारण इतकी थंडी वाजते, इतकी थंडी वाजते. थोडंसं हे शेकोटा केल्यावर थोडंसं बरं वाटतं आहे आणि मग छानपैकी पाय वगैरे सगळं काही शेकून घेतो आणि मग जाऊन मस्तपैकी झोपून जातो गरम गरम. इकडे 9 वाजले की इतकी जास्त थंडी होते आणि इतकी जास्त रात्र झाली असं वाटते. सगळेजण झोपून गेले, कुणीही जागे नाही आहेत आमच्याकडे, सगळे झोपून गेले. बघू शकता सगळ्यांचे डोर बंद आहेत, सगळे झोपून गेलेले आहेत. आता फक्त आम्हीच जागतोय बस. आम्ही पण झोपून जाऊ. आता 9:30-10 वाजतच आलेले आहेत. बस झोपून जाऊ, सकाळी परत लवकर उठायचं असते. रात्रीची तर थंडी ठीक आहे, पण सकाळची थंडी तर अजून जबरदस्त डेंजर आहे. तर असं वाटायला लागलं थोडा दिवस थांबून मी आले असते तर खूप बरं झालं असतं, कारण इतकी घाई का होते मला इथे यायची माझं मला पण कळत नाही आहे. तर तिकडे खूप छान वाटत होतं आणि थंडी पण नव्हती जास्त, बिलकुलच थंडी जाणवतच नव्हती तिकडे. काय करू शकता होता, काय नाही करू शकत. तर चला आता अंथरूण घालून झोपून जाऊ आम्ही. सगळे पोरं पण म्हणत होते मम्मी आपल्या नवीन घरात थंडी नाही वाजत होती, मम्मी आपल्या नवीन घरात थंडी नाही वाजत होती. आता भरपूर थंडी वाजते आहे इकडे, जबरदस्त. 2-2, 3-3 ब्लँकेट पांघरून झोपून जातो आम्ही सगळेजण. हे बघ इथं इथं आहे ना, इथं चढ झालं आहे. या खड्डा करून तिथं बुजवा लागेल आपल्याला. दबाव पाहिजे, ज्या वेळेस ते कोबं करायला लागेल. चला आता झोपायला जायला लागलो आम्ही. मस्त शेकोटं झालेलं आहे सगळ्यांचं. तर ब्लॉग कसं वाटलं कमेंटमध्ये कळवा आणि भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये. छान गरम गरम शेकोटी केला, थंडी नाही लागत आहे. आता मस्त झोपून जाऊ, स्वेटर घालू, सॉक्स घालू आणि झोपून जाऊ. तर चला बाय 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 यूट्यूब फॅमिली. बाय 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 बाय.